मंडळी फायनली आपण 1200 किलोमीटर कव्हर केला आहे. खूप भराचे दुकानं पण नाही आहात त्याच्यामुळे आता पेट्रोल पंप आम्हाला धाव भरायला लागतं. एका वहिनीने भाकरी दिल्या रात्री बनवून ठेवल्या आणि एका वहिनीने भाजी दिली. धन्यवाद अशा वहिनीचं सगळ्यांना भेटो. स्वतः जाता जाता आम्ही नारायणदेवाचं दर्शन घेऊन मोरया. मंडळी मस्त गणपती बाप्पांची आपल्याला सकाळी सकाळी आरती सुद्धा भेटली. खूप प्रसन्नता फील झाली. काही स्टेपनी लावायची गरज नाही. आम्ही बॉडी बिल्डर घेऊन आल्या म्हणजे कसा लगे मंडळी 15-20 मिनिट आली बाबा एकदाची आली. जबलपूरला आमचा स्टॉप आहे आणि तो आम्हाला दाखवत आहे 987 किलोमीटर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. मी थोडा वेळ झोपलो काय होतो इकडे रोड असा वाटला मी लदाखला आलो. टोलं बोललो तर कुची बाग आहे पूर्णपैकी आणि काहीतरी झाडाची सावली आणि अशी पिकनिक टाईप आम्ही मस्त. आम्हाला टोल लागलाय 1080 रुपये. सोयाबीन आहे मस्त पैकी. इकडे ठेपला आहे. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स. तर मंडळी जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल तर बघितलं असेल आम्ही कुठे झालेलो आहोत. सो मंडळी सर्वांच्या ब्लॉगची इच्छा होती. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला मेसेज सुद्धा केले. बऱ्याच लोकांना भेटून बोलले की महाकुंभला जा. खूप गर्दी असते म्हणून मी डिनाय करत होतो की नाही जावं. पण आता सर्वांच्या इच्छे खातीर मी चाललोय. सो तुम्हाला सर्वांना ब्लॉग द्यायचा आहे म्हणून चाललोय आणि देवदर्शन पण करायचं आहे. सो पटापट आता निघूया. आमचा प्लॅन होता निघायचा 4 वाजता आणि आता वाजले सकाळचे 4:30 आणि आता पटापट निघतोय. जय भाऊ आपल्याला बाहेर थांबलेत घ्यायला. त्याला भेटतो आणि पटापट जातो आपण तिकडे. चला. सो मंडळी सकाळी सकाळी उठून वहिनीने भाजी बनवून दिलेली आहे. धन्यवाद. एका वहिनीने भाकरी दिल्या रात्री बनवून ठेवल्या आणि एका वहिनीने भाजी दिली. धन्यवाद अशा वहिनीचं सगळ्यांना भेटो. चला भेटूया आता पुढे. अशी काहीशा बॅगा घेऊन मी निघलेलो आहे आणि आपल्याला घ्यायला जय भाऊ आलेला आहे. धन्यवाद मंडळ, आभारी. चला चाललोय. सो आम्ही आता नारायण देवाचं आपल्या गावाचं दर्शन घेतलं नाही तर कसं व्हायचं. स्वतः जाता जाता आम्ही नारायण देवाचं दर्शन घेऊन निघलेलो आहोत आमच्या प्रवासाला. चला. सो मंडळी आमचा एक पार्टनर तुम्ही बघितला. आमचा दुसरा पार्टनर आहे विनोद दादा. आणि आता आम्ही शुभारंभ करणार आहोत आमचा नारळ फोडून जसं की सर्वजण करतात. कारण आमचा प्रवास सुखरूप व्हावा हीच एक वेळाची प्रार्थना. आणि घेऊ शकता तुम्ही मोरया. चला गणपती बाप्पाला वंदन करून आता आम्ही निघलेलो आहोत आमच्या प्रवासाला. जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण ट्रिप 0 केलेली आहे आणि आता आपण टिटवाळ्यावरून निघालेलो आहोत. तर आपला 25,000 बरोबर 150 किलोमीटर आपला स्टार्टिंग किलोमीटर आहेत आणि बघूया आता आपण टोटल किती किलोमीटर कव्हर करणार आहोत. सो मंडळी आपल्या नारायण देवाचं आपण दर्शन घेतलंच तर आता आपण टिटवाळ्या मार्गे जाणार आहोत. गणपती बाप्पाला विसरून काही जमणार नाहीये. सो आता आम्ही आलो टिटवाळ्याच्या गणपतीच्या मंदिरात आणि आरती चालू आहे मला वाटतं. मंडळी मस्त गणपती बाप्पांची आपल्याला सकाळी सकाळी आरती सुद्धा भेटली. खूप प्रसन्नता फील झाली आणि एक्सेप्टेड नव्हतं आरती भेटेल. दर्शन घेऊन निघू असं होतं आणि अनफॉर्च्युनेटली नाही योगाने आपल्याला आरती सुद्धा भेटली आणि खूप भारी वाटलं. सकाळी सकाळी पहिल्यांदा गणपती म्हणजे टिटवाळ्याची आरती भेटली आणि आता वाजले 5:15 आणि अजून आम्हाला अजून चौथ्या पार्टनरला घ्यायचं आहे. तर आता बघूया आपला प्रवास कितीला चालू होतोय. सो भेटूया आपण आता पुढे. चलो. सो मंडळी आमचा चौथा पार्टनर मारलेला आहोत. आम्ही 4 जण चाललो. तुम्हाला इंट्रो करून देतो एकेकाचा. हे आहेत आपले विनोद देशेकर. तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल महोत्सवाचा टिटवाळ्याचा त्याच्यात जो विजय देशेकर जे आयोजक असतात त्यांचे मोठे बंधू. बरेचसे आपल्याकडचे लोक ओळखतच असेल काही नवीन नाहीये आणि हे सुद्धा ब्लॉगर आहेत आणि माझा तर ब्लॉग येणारच आहे. आणि जर तुम्हाला त्यातनं फुर्सत भेटत असेल एक्स्ट्रा ब्लॉग बघायचा असेल किंवा नवीन मंडळी असेल तर तुम्ही यांचाही ब्लॉग बघा. नाव काय आपल्या चॅनलचा? आमच्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विंदेश असं आहे. यांच्या ब्लॉग मध्ये फुल ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग असतात. सो त्यांनाही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि माझे पण बघा आणि त्यांचे पण बघा. म्हणजे कसं जरा तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी बघायला भेटेल. आणि हे झाले पहिले मेंबर आणि आपले दुसरे मेंबर आहेत इकडे जय देशेकर. हे सुद्धा त्यांचे भाचे म्हणू शकता. भाचेच तर काय लागतं पुतण्या. ब्लॉगिंगचा इंट्रो दे माझा. तुझा काय पहिला ब्लॉग कसला रे तुझा? हा माझा पहिला ब्लॉग जो होता ना मंडळी तेव्हा आम्ही जेव्हा 4 जण गेलो होतो तो टाइमपास काढला होता. ऍक्च्युअली केदारनाथचा ब्लॉग होता आमचा. पण जो पहिला ब्लॉग याच्यामुळे सक्सेस झाला होता. हा बोलला
इन्स्पिरेशन हा बोलला की बनवून बघू ना काय होतं. सो माझं ब्लॉगिंग चालू व्हायचं कारण जय देशेकर, मनीष भोईर आणि हरीश पाटील असे आम्ही चौघजणांनी ब्लॉग सुरू केला होता आणि तो सक्सेसफुली आता होतोय तुमच्या आशीर्वादाने. हा आमचा दुसरा पार्ट झाला. हा हे सुद्धा मांड्याचे, हे सुद्धा मांडे टिटवाळ्याचे, हे सुद्धा टिटवाळ्याचे. मांडा ना, मांडा टिटवाला वडेव हे दोन्ही पार्टनर झाले. आणि आता आपला तिसरा पार्टनर आलेला आहे गिरीश जाधव, जे की राहतात चिंचवलीला, बॉडी बिल्डर आहेत. म्हणजे कसं काही वस्तू गाडी बिडी कुठं आमची फसली, देव करू की असं काही व्हावं नाही, पण कधी पंक्चर झाली काही स्टेपनी लावायची गरज नाही. आम्ही बॉडी बिल्डर घेऊन आल्या म्हणजे कसं लगे उचलली गाडी, लावली टेपनी, झाला काम 25. सो असे आम्ही 4 जणच चाललेलो आहोत. झाला आता इथूनच चालू झाला. माने टिटवालाच गेट जास्त लांब लावतं काही. कुठला गेट? चिंचवलीचाच का? खडवलीचा. खडवली पण वलकन रातच्या बरोबर मंडळी 15-20 मिनिटं आली बाबा, एकदाची आली मंडळी. 15-20 मिनिटं झाला आम्ही गेटात उभा आहे. आणि सो मंडळी तुम्हाला आता आम्ही कुठे चाललो आणि थोडासा आजचा दिवसाचा रूट तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आहोत वाशिंदला आणि आता बदला सकाळचे 6:30 ऑलमोस्ट, म्हणजे 6:20 झाले, 6:30 पकडून झाला. आणि इथून आम्हाला आजचा दिवसाचा ट्रॅव्हलिंग आहे आमचा. जबलपूरला आमचा स्टॉप आहे आणि तो आम्हाला दाखवतोय 987 किलोमीटर, म्हणजे घरापासून 1000 किलोमीटर प्लस पकडा आजच्या दिवसाची आमची ट्रॅव्हलिंग. आणि ती आम्हाला इकडून 13 घंटा 28 मिनिटं, म्हणजे संध्याकाळी 7-8 वाजता दाखवते. त्याच्यात आमचे 3-4 घंटे ब्रेक, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 7-8 वाजता पोहोचूच जर गाडी आम्ही खेचली तर. 8 वाजेपर्यंत आमचा पोहोचायचा प्लॅन आहे. सकाळी म्हणजे रेस्ट होईल, म्हणजे उद्या अर्ली मॉर्निंग आम्हाला पुन्हा निघता येईल. बरोबर, कारण आमचा डेस्टिनेशन आहे पहिला प्रयागराज आहे, पण आता डायरेक्ट प्रयागराज 1300-1400 किलोमीटर आहे. सो तेवढा काही जास्त पण शरीराचे हाल करून मतलब नाहीये. सो आमची पहिली वस्ती जबलपूरला करायचा आमचा विचार आहे. सो आता जस्ट वाशिंदच्या हायवेला आपण आहोत. आता वाशिंद, आता इथून आम्ही इगतपुरीपर्यंत हाच हायवे रूट वापरणार आहोत. त्याच्यानंतर आपण समृद्धीला जाऊ. आणि मंडळी आता वाजलेत सकाळचे 7:15 आणि आपल्याला प्रारंभ झालेला आहे घाटाचा, कसारा घाटाचा. आणि मंडळी आपण आता कसारा घाट वगैरे सर्व क्रॉस केलेला आहे आणि आता आपण समृद्धी महामार्गाला लागू. कारण अरे बापरे काय फुटला तुम्हाला तर माझ्या समृद्धी महामार्गाला लागल्यावर काहीच ऑप्शन नाही आहे खाण्यापिण्याचे, म्हणजे असतील. आता मी तर कधी गेलो नाही, मी लास्ट नाशिकपर्यंत आपला शिर्डीला गेलो तेवढाच, त्याच्यामुळे काही मला माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही समृद्धीला लागायच्या आधीच नाश्ता करतोय या भाऊला. आणि इकडे ऑप्शन दोनच होते, एक तर पोहे एक तर मॅगी. त्याच्यामुळे जय भाऊने आमच्या गाडीतला घरचं जेवण निवडलं. काय बोलतो त्याला? थालीपीठ नाही, मेथी ठेपला. मला तर काय माहिती नाही हो. मेथी ठेपला, चटणी त्याने शेंगदाण्याची घेतली. विनोददा सांगतं का मला काहीच नको, फक्त कॉफी. आणि आपला भाऊनी घेतले मॅगी, नमीनी घेतले मॅगी. सो आता मॅगी एन्जॉय करू. भेटूया आता आपण डायरेक्ट समृद्धी भागल्यावर. मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला. आणि आता आम्ही इथून चालू करतोय कसारा घाटापासून थोडाच पुढे. आणि आता हा आमचा संपणार आहे डायरेक्ट नागपूरला. सो आता लवकरच आम्ही त्याला म्हणजे लवकरच काय लागलोयच ऑलमोस्ट. सो आता हा टोलनाका क्रॉस झाला का एंट्री गेट असो. इकडे काय टोल वगैरे लगेच कट नाही होत मंडळी, इकडे फक्त एंट्री होईल आपली, स्कॅन होणार, आपला टायमिंग वगैरे वगैरे, किलोमीटरवर सर्व पैसे कट होतात. सो आता आम्ही आता एंट्री करतोय समृद्धी महामार्गाला. आता भेटूया आपण पुढे, चला. मंडळी सुंदर असा रस्ता, सर्वांना तर बऱ्याच लोकांना माहितीच आहे समृद्धी कसा आहे. काहीच स्पीड ब्रेकर नाही, काही नाही. लिमिट किती आहे? स्पीड लिमिट 120 ना, 120 स्पीड लिमिट आहे. आणि हा रूट आपला किती आहे समृद्धी? 647 आता चालू झाले. टोटल आपल्या इथून आमण्यापासून 720 किलोमीटर आहे. तसा पूर्ण समृद्धी 720 आहे, पण आता आम्ही अर्ध्यातून नेतोय, म्हणजे कारण आमण्यापासून चालू होतं, भिवंडीपासून तो काही चालू नाही. आम्ही आता आपला इगतपुरी पासून आपण चालू करतो. तो 647 किती 647 किलोमीटर आता आम्ही जाणार आहोत नॉन स्टॉप. असं आम्ही बोलतो पण मध्ये मध्ये थांबू. स्वतः भेटूया आपण पुढे, चला. सो मंडळी आम्ही सुरुवातीला CNG भरली होती, ती म्हणजे आपली गुजरात CNG जी भिवंडीला आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. तिकडला आपली किती CNG भरली होती आपण भरली ती 770 रुपयाची 9 किलोमीटर 9 किलो डायरेक्ट इथे आलो आपण. 770 रुपयाची भरली होती. आणि किती किलोमीटर आलो आपण? 9 किलो तेच बोलो 9 किलो 210 किलोमीटर आम्ही आलो. आणि आता पण आमच्या गाडीत एक कांडी होती. आणि आता आम्ही समृद्धी महामार्गावरून वैजापूरच्या इथून एक एक्झिट आहे 90 काहीतरी समथिंग होता नाव ना, 1991 असंच काहीतरी 19 एक्झिट होता. तिथून आम्ही एक्झिट केला वैजापूरला. थोडा 2-3 किलोमीटर आलो, तिकडे आम्हाला CNG भेटले. आणि आता इथे किती झाली?
आता 720 रुपये 720 रुपये झाले. चांगला प्रेशर होता इकडे पण 200. म्हणजे तुम्हाला हे का सांगतोय तर इन केस तुम्ही सीएनजी गाडी घेऊन येत असाल तर वैजापूरवरून एक्झिट करा आणि इकडे तुम्हाला सीएनजी मिळेल. आणि मंडळी मी थोडा वेळ झोपलो काय होतो इकडे रोड असा वाटला मी लदाखला आलो टोलं बोललो तर. आणि आता ड्रायव्हिंग सीटला आमचा जय भाऊ बसलेला आहे, पुढे विनोद दा बसलेला आहे ना, मागा आम्हाला दिली ड्युटी. थोडा झोपलो टोलं लदाखला आलो. गाडी काही चुकारली काय आणि सुंदर रस्ता आहे, गाडी ड्रायव्हर काय. मंडळी समृद्धी मार्गाचं एकच टेन्शन आहे काही तर झोपच येतं, कारण तोच रस्ता तोच कॉन्क्रीटचा रस्ता तोच सगळं दिसतं. आता काहीतरी वेगळा दिसला म्हणून तुम्हाला दाखवलं एवढ्या वेळानंतर. सो आता भेटूया परत झोपू चला. मंडळी आता आम्ही अमरावती एक्झिट घेतलेलं समृद्धी पासून, कारण आमच्या गाडीची सीएनजी पण भरायची आहे आणि आमची पण सीएनजी भरायची आहे, म्हणजेच थोडीशी पेटपूजा वगैरे. कारण आता दुपारचे वाजले 2 आणि आता आम्ही एक्झिट घेतो अमरावतीचा. सो मंडळी आम्ही पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग सोडलेला आहे आणि आता आम्ही अमरावतीत एंटर केलेलो आहेत. आणि आता आम्हाला सीएनजी साठी आलेलो आम्ही इकडे अदानी शेटच्या इथं. हा अदानी शेटच्या इथं आलेलो आहे. आणि आपल्याकडे किती होती सीएनजी 78 आणि त्याच्या आधी आम्ही भरली त्याचे होतं 95. इकडे आहे 83. इकडे थोडा आपल्यापेक्षा रेट जास्त आहे, थोडापेक्षा थोडा जास्तच आहे. आणि आता सीएनजी भरून आम्ही इथेच कुठेतरी आता आपण दुपारचा मुक्काम म्हणजेच थोडं जेवण वगैरे करूया. आणि मंडळी आम्ही आता जेवणासाठी बसलो आहोत आणि वरती बघा चिकूची बाग आहे पूर्णपैकी आणि काहीतरी झाडाची सावली आणि अशी पिकनिक टाईप आम्ही मस्त चटई बिटई टाकून असं मस्त जेवायला बसलोय. इकडे विनोददानी मस्त आपला कॅमेरा पण सेट केलेला आहे टाइम लॅप्स साठी, जो की तुम्ही बघायलाच. युएस पोलोच्या जेवायला घेतले काय युएस पोलो मधले आणले काय जेवायला. जेवण बाहेर ना आणलं. आणि आज आपला मेन्यू आहे मस्त शाही पनीर का कुठला तरी पनीर आहे ग्रीन वाला. स्पिनॅच पनीर. हा अरे मंडळी बोलू मंडळी हाय मंडळी बऱ्याचशा आपला अजून मेन्यू आहे तो आपण संध्याकाळी दिला, कारण यो प्रत्येकाने थोडा थोडा घरून आणलाय. सो आता आपण एकच भाजी खातोय सध्या, पनीर आणि भाकर आपली मस्त गावठी जेवण. सो आता हॉटेल खायला काय प्रॉब्लेम नाही, इकडच्या हॉटेलचं जरा आपल्याला ते टेस्ट पटत नाही. जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण घरून कॅरी केलंय, म्हणजे आजचा दिवस तरी ऍटलीस्ट आमचा ढकलेल. सो आता आपण खाऊन भेटूया पुढे. हा उद्याचा नाश्ता पण होईल. सो आता भेटूया आपण खाऊनच. पिकनिक स्पॉट मंडळी, पिकनिकला आले असा फील येतं. सो मंडळी आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजल्या दुपारचे ऑलमोस्ट 3 म्हणजे 3 वाजेला 10 मिनिटं बाकी आहेत. आणि आता आम्ही जसं की तुम्हाला बोललो अमरावतीमध्ये आम्ही प्रवेश केला होता बिकॉज ऑफ सीएनजी आणि तिकडेच आम्ही जेवण वगैरे केला. आणि आता त्याच उत्साहात त्याच जोशात आम्ही पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहोत जबलपूरला जाण्यासाठी. आणि इथून जबलपूर माझ्या माहितीप्रमाणे किती अजून 450 किलोमीटर आहे, म्हणजे अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 7, 7.5, 8 पर्यंत मॅक्स टू मॅक्स पोहोचायला पाहिजे, कारण रस्ते खूप सुंदर आहेत. आणि हा इकडचा अमरावतीचा गाव आहे कुठला तरी, जरा जिकडे मेला कुठला नांदगाव खांडेश्वर आहे काहीतरी. आणि इकडे भाऊंचा बर्थडे, भाऊचं एवढं बॅनर आहेत काही हिशोब नाही. अभिजित भाऊ ढेपे पाटील त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाम बॅनर लावला मंडळी, जाम म्हणजे जाम. त्यांना पुन्हा एकदा आपला ब्लॉग बिग बघा त्याचा कोणी अमरावतीचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊंपर्यंत आपली खबर पोहोचवा. आता भेटू आपण समृद्धीला लागल्यावरच. आणि मंडळी महामार्ग इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग संपलेला आहे. आता आम्ही इथून एक्झिट करू. मंडळी जसं की तुम्हाला म्हटलं मी समृद्धी महामार्ग सोडलेला आहे आणि आम्हाला पूर्ण टोटल आम्ही इगतपुरी पासून समृद्धी महामार्गाला आपण एंटर केलं होतं. तिथून ते नागपूरपर्यंत एंड आहे समृद्धी महामार्गाचा. आणि त्या पूर्ण जर्नीचा आम्हाला टोल लागलाय 1080 रुपये. म्हणजेच आपल्या जर सुरुवातीपासून केला तर 100-200 रुपये वाढतील अजून, जर पूर्ण समृद्धी महामार्गाचा टोल मी तुम्हाला सांगतोय. सो आता नागपूर पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणजे तुम्हाला टोलची एक इन्फॉर्मेशन दिली की 1080 रुपये लागतात. आणि आता नागपूर आम्हाला इथून 22 किलोमीटर आहे. सो आता बघू हे मॅपवाले बरोबर सांगा चुकला ना वाटला होल. आणि म्हटली काय सुंदर आहे बघा हा दृश्य, तुम्हाला वाईल्ड मध्ये ना असं बघा. आणि इथं थोडासा आमच्या ते एक विषय असा आलेला आहे, आमचा विनोद सांगतं का गडकरी काही झाला रस्त्याला गडकरी साहेबांना सांगा, गडकरी साहेबांना बोला. तसं काही आमचा ब्लॉग गडकरी साहेब बघायलाच बसल्यात कामधंदा सोडून रोड बनवायला सांगा. या अशी काय गाडीत काही चालले असले काय चांगली बघला काय कंपो आमचा फ्रीज झोपलेला आता उठले. जेव्हा समृद्धी महामार्गाचा तर तोच बघून कटाळलेला तो. आता झोपले गंपू कसा वाटतं तुला जरा वेगळा रस्ता बघून खूप टायमानंतर?
रस्ता पण दाखव ना, एकदम भारी बनवलेला आहे. रस्ता खरोखर भारी आहे मंडळी. हे बघा पूर्ण इकडे ऑरेंज सिटी मध्ये आता आलेलो आम्ही. ऑरेंज सिटी म्हणजेच नागपूरला आम्ही आता आलेलो आहोत. आणि आता आम्ही मस्त संत्रे कुठे दिसले तर नक्की घेऊ. भले एक दोन काय नाही होणार, पण आता आलोय तर इकडचा कल्चर आपण थोडासा एक्सप्लोर करूयाच. आणि भाऊ तुला काय वाटतं आमचा मॅपर किंग? बाकी मला वाटतं ऑरेंज बर्फी मला असं वाटतं स्टार्टिंगला काही चुकीचं सांगतं, भाई बरोबर पोहोचवतं. रस्त्यात तुम्ही बघू शकता VCI इंटरनॅशनल स्टेडियम आम्हाला लागलेला आहे नागपूरच्या, जिकडे आपल्या इंडियाच्या तसेच आपल्या IPLच्या पण बऱ्याचशा मॅची होतात. आणि रस्ता मंडळी इकडचे एक नंबर आहेत. आणि मंडळी नागपूरमध्ये आम्हाला पुन्हा एकदा CNG 9 किलो बसलेले आहे. आपण किती किलोमीटर कापला आता? 750. घरापासून आम्ही 750+ किलोमीटर कापलेला आहे. आणि आपल्याला अजून किती आहे? अजून बोला आपलं 350 किलोमीटर म्हणजे 275 किलोमीटर अजून रिमेनिंग आहे. सो मंडळी आता आम्ही CNG पेट्रोल पंप मधून पण निघलेलो आहोत. आणि आता आम्ही आहोत कुठे नागपूर. आणि आता नागपूर पासून आपल्याला जायचं कुठे जबलपूरला. सो जबलपूर आता तो तिसरा ड्रायव्हर आला, अजून चौथा ड्रायव्हर आमचा आहे पेंडिंग. तो आम्ही आजच्याला ठेवले. चौथा खजिना आम्ही शेवटला ठेवले. सो आता भेटूया आपण जबलपूरला. जबलपूर इथून आहे 236 किलोमीटर, 260 किलोमीटर. तर चला भेटूया आपण आता तिकडे. चलो, जिथून आपण सोडला त्याच्यानंतर आपण बऱ्यापैकी मला वाटतं 50-55 किलोमीटर चाललो. आणि आता आपण घेतलाय टी ब्रेक, इव्हिनिंग टी ब्रेक. आणि काय सुंदर आपला हायवे समोर आहे. आणि इथून महाराष्ट्र बॉर्डर किती आहे आपल्याला? 30 किलोमीटर. अजून महाराष्ट्र बॉर्डर 30 आहे. नंतर मग काय मध्य प्रदेश लागतं का छत्तीसगड? मध्य प्रदेशमध्ये आम्ही एंटर करू. आता भेटूया आपण. चहा बिस्किट तरी तिकडे हॅपी घेतले. तुम्ही काही नाही घेत? तू नाही काय घेत? उपवास आहे का? ओके ओके, जेवण खाऊन उपवास आपला. ओके. भाव भरायचं दुकानं पण नाही आहात, त्याच्यामुळे आता पेट्रोल पंप आम्हाला भाव भरायला लागतं. मला ठेवू शकतं. बरोबर आहे, बरोबर आहे. 33 आहे ना. मी काम केले आहेत पंक्चरच्या इथं. भाई मी बोल रहा है, मी काम किया है भाई. लाव तिकडे लाव. चल पुढचा घे ना. काम किया है आपल्या ब्लॉग मध्ये टाक ना भाई. वाटतं का नाही कामाला? किती आम्ही काम केलेलं विनोद दा भाई. कुठे गेला ना आपला? तू कुठे आहे भाई? बोल तुला. सो मंडळी आता आम्ही मध्य प्रदेशमध्ये तुम्ही तर बघितली एंट्री केली आणि बऱ्यापैकी आम्ही क्रॉस केला. आणि आता आमचं 1050 किलोमीटर झालेलं आहे. आणि 1000 किलोमीटर नंतर आता आम्ही बसलो जेवायला. रेस्टॉरंट आहे इकडे तसं ऑप्शनला बॅकग्राऊंडला. आम्हाला आमचं घरचं जेवण जेवायचं आहे. सो आत्ताचा मेनू आमचा आहे सोयाबीन आहे मस्तपैकी, इकडे ठेपला आहे, इकडे चपाती आहे, इकडे चटणी आहे, ही ग्रीनवाली आहे, ही रेडवाली शेंगदाण्याची चटणी, इकडे शेजवान चटणी ठेपल्यासोबत खाण्यासाठी. सो असा सगळा आमचा मेन्यू. आणि मिरच्या पण आहेत मंडळी दुपारच्या. सो असा सगळा मेन्यू आहे दुपारच्या. म्हणजे दुपारी मिरच्या दाखवल्याच आहे ना रे. तेव्हा का मिरच्या पण आणल्यात मंडळी. एकंदरीत फुल मेन्यू झालेला आहे आमचा तयार. सो आता जेवण करून घेतो. आणि तर जाम थंडी लागतं. सो भेटूया जेवण करूनच. तो मंडळी फायनली आपण 1200 किलोमीटर कव्हर केला आहे. खूप सारे प्लॅन आमचे चेंज झाले. सर्वात पहिला प्लॅन होता आमचा उज्जैनला थांबायचा, जो की काल रात्रीचा होता. त्याच्यानंतर सकाळी झाला की जबलपूरला थांबायचं. त्याच्यानंतर आता झाला की आता आम्ही मेहर माताच्या इकडे आलेलो आहोत. मेहर माता खूप फेमस देवस्थान आहे इकडचं. तुम्हाला पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये ते बघायला मिळेलच. सो आजचा आम्ही आता पोहोचलेलो आहोत. आम्ही आजच्या अशा काहीतरी ठिकाणी थांबलेलो आहोत. हॉटेल आकृती असं काहीसा हॉटेल आहे आमचा. सुंदर हॉटेल दिसतोय. आम्ही बुकिंग केलं आहे. आता बघूया आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवेलच. स्वतः भेटूया आपण आतमध्ये. चला हो मंडळी. विनोद मंडळी, विनोददा इकडे बघ. हे लक्षात ठेवा 12% GST चार्जेस देणार आहे का? हां, ऑनलाईन पेमेंट. सो मंडळी आजचा रूम तुम्हाला मी दाखवतो. असा काहीसा मस्त आपला रूम आहे आजचा. TV बिव्ही बघाल कर. मंडळी असा आम्ही आरामात त्याच्यावर 3 जण, इकडे 1 4 जण झोपू शकतो मस्तपैकी. वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहेत. सो डोंट काही टेन्शन नाही बाबा. चादर पक्की मोठे आहे. जाम थंडी लागतं मंडळी इकडे, जाम थंडी आहे. मी तर कापारल्या हॉटेलला आला आम्ही. कुठला हॉटेलचं नाव काय? आकृती ना. आमची बिघडली प्रकृती. सो आता
असा काहीसा आहे हॉटेल. ब्लॉग सुद्धा इथेच एंड करून टाकूया आपण. आजचा ब्लॉग पूर्ण ट्रॅव्हलचा होता, तुम्हाला आवडलाच असेल. आणि उद्याचा ब्लॉग सुद्धा बघायला विसरू नका. आम्ही इकडे लेट आलो त्याचं कारण असंच आहे की आम्हाला उद्या मातेचं दर्शन घ्यायचं आहे. खूप फेमस आहे इकडचे आणि खूप देवस्थान भारी आहे तिकडे बघण्यासारखं पण असं काहीतरी आहे. सो उद्या गेल्यावरच ते कळेल आपल्याला. आणि उद्या चित्रकूट सुद्धा आहे जिकडे प्रभू श्रीराम आपले किती वर्षापैकी 14 वर्षापैकी 11.5 वर्ष 14 वर्षापैकी 11.5 वर्ष प्रभू श्रीरामाने आणि सीतामाईने आपल्या जिकडे काढली होती तिकडे सुद्धा आपण उद्या जाणार. चित्रकूटला असे 2 देवस्थान आपले उद्या करून प्रयागराज जाणार. सो उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि